पुणे विभागातील 3 जिल्ह्यांमध्ये इयत्ता 10वीसाठी 660 केंद्रे असून इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी 432 केंद्रे आहेत। त्यातील इयत्ता 10वीच्या 139 तर इयत्ता 12वीच्या 125 केंद्रांवर 2018 पासून कॉपीसारखे गैरप्रकार आढळले आहेत। अशा केंद्रांची माहिती बोर्डाने एकत्रित केली असून त्या केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल होणार हे निश्चित झाले आहे। कॉपी मुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाने मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत 10वी 12वीच्या परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याला शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांसह शिक्षक आमदारांनी विरोध केला। याची दखल घेत बोर्डाने 2018 पासून ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी सारखे गैरप्रकार झाले त्याच केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार किती व कोणत्या केंद्रांवर गैरप्रकार घडले याची माहिती संकलित केली आहे। त्यात पुणे विभागातील एकूण 264 केंद्रे आहेत। ज्या केंद्रांवर 2018 पासून कॉपी प्रकार झाले होते त्यात सोलापूर जिल्ह्यातील 10वीचे 47 तर 12वीचे 34 परीक्षा केंद्रे आहेत। दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता त्या केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक अन्य शाळांमधील नेमले जाणार आहेत। पुणे विभागातील सोलापूर, पुणे व अहिल्यानगर या 3 जिल्ह्यात इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी 660 केंद्रे असून इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी 432 केंद्रे आहेत। परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी योग्य नियोजन झाले असून तशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती विभागीय सचिव पुणे बोर्डाचे औदुंबर उखिरडे यांनी दिली आहे।